नमस्कार मित्रांनो, कैवल्य पदाच्या या व्हिडिओ सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण कैवल्य पदातली सूत्र बघतोय, त्या सूत्रांचा अर्थ समजून घेतोय. आतापर्यंत या सूत्रांमधून आपल्याला मन म्हणजे नक्की काय हे समजून आलंय. एकंदरीतच मन समजले म्हणजेच मनाचं मानसशास्त्र देखील समजले असे आपण म्हणू शकतो. आजच्या सूत्रातून म्हणजेच 21व्या सूत्रामधून मनाची अनवस्था अवस्था मनाचे हे स्वरूप आपलं उलगडून बघायचं. चला हे सूत्र समजून घेऊया. चित्त अंतर्दृश्य बुद्धी बुद्धेः अतिप्रसंगः स्मृती संकरः च. या सूत्रामधील एक एक शब्दांचा अर्थ आता आपण समजून घेऊ. चित्त अंतर्दृश्य म्हणजेच एक जे आपलं चित्त आहे त्या चित्ताला दुसऱ्या चित्ताचा जर विषय मानलं गेलं तर बुद्धी बुद्धे. बुद्धी बुद्धे म्हणजेच काय तर बुद्धीची बुद्धी, मनाला जाणणारे जे मन आहे त्याला दुसरे जाणणारे मन, त्या मनाला जाणणारे तिसरे मन, अशा प्रकारचं इथे लक्षात घ्यायचंय. अतिप्रसंग. अतिप्रसंग म्हणजेच काय अनवस्था दोष, कधीही न संपणारी ही जी मालिका आहे ती. स्मृतीचा संकर म्हणजे स्मृतींचा गोंधळ, स्मृतीचा संकर ज्याने उत्पन्न होणारे च म्हणजेच आणि. एकंदरीतच या सूत्राचा अर्थ आपण लक्षात घेतला तर तो काहीसा असा होतो की जर एका मनाला जाणणारे दुसरे मन असेल, दुसऱ्या मनाला जाणणारे तिसरे मन असेल, तिसऱ्या मनाला जाणणारे चौथे मन असेल तर ही एक मालिका तयार होते, जी मालिका अगदीच न संपणारी असेल. तिलाच आपण इथे अनवस्था दोष असे म्हणतोय. आणि ह्यामुळे स्मृतींचा गोंधळ, स्मृती या साठलेल्या असतात मनामध्ये, त्यांचा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. हे सूत्र समजून घेण्यासाठी यातील काही ठराविक महत्वाचे शब्द आपण लक्षात घेतले पाहिजेत, ज्यामध्ये अतिप्रसंग म्हणजेच अनावस्था दोष आणि स्मृती संकर म्हणजे नक्की काय हे समजून घेतलं पाहिजे. सर्वात पहिला शब्द अतिप्रसंग म्हणजे ज्याला आपण अनवस्था दोष असे म्हणतो. हा अनवस्था दोष म्हणजेच काय तर आपण असं मानूया की ए नावाचं एक मन आहे, बी नावाचं मन त्या ए नावाच्या मनाकडे बघतंय, त्याची माहिती घेतंय, त्याच्यात नक्की काय दडले हे समजून घेतंय. बी कडे बघण्यासाठी सी आहे, सी कडे बघण्यासाठी डी आहे आणि अशाच प्रकारे ही मालिका जी आहे ती चालू राहिली. तेव्हा या मालिकेला आपण न थांबणारी मालिका, कधीच न थांबणारी, कधीच हिचा अंत न होणारी मालिका असं देखील म्हणू शकतो. आणि ह्याच दोषाला आपण अनवस्था दोष असे म्हणतात. आता आपण लक्षात घेऊया की स्मृतींचा संकर म्हणजे नक्की काय. जेव्हा अनंत अशी मने एकमेकांकडे पाहतील आणि एकमेकांकडे पाहिल्यावरती पहिल्याची स्मृती नक्की काय आहे, दुसऱ्याची स्मृती नक्की काय आहे हे जेव्हा कळेल असे होईल तेव्हा आपण त्या अवस्थेला स्मृती संकर असे देखील म्हणू शकतो. स्मृती संकर म्हणजेच काय की या स्मृती ज्या आहेत त्या एकमेकांमध्ये सरमिसळलेल्या आहेत, एकमेकांमध्ये त्या मिसळलेल्या असल्यामुळे त्यांच्यामधून दोष उत्पन्न होणार आहे. हे सूत्र समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण लक्षात घेऊया. जर मी माझा चेहरा आरशात बघतोय, आरशात बघताना मला माझ्या चेहऱ्याचा समोरचा जो भाग आहे तो नक्की कसा आहे तो समजून घेता येतो. मात्र मागच्या बाजूनं माझा पृष्ठभाग जो आहे तो नक्की कसा दिसतोय हे मला दिसत नाही. हे बघण्यासाठी मी मागे जर आरसा लावला तर मागच्या आरशाचं प्रतिबिंब हे मला पुढच्या आरशामध्ये दिसणार आहे. आपण जेव्हा सलून मध्ये जातो तेव्हा पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला आरसा असतो. आपण अशा अनंत प्रतिमा पुढच्या बाजूनी आणि अनंत प्रतिमा मागच्या बाजूनी बघतो. पण हे सर्व होत असताना नक्की मूळ पुरुष कोण आहे, त्याचा नक्की पुढचा भाग आणि मागचा भाग कसा आहे हे समजणं थोडंसं गोंधळ टाकणारं जातं. जर हेच समजलं नाही तर त्या अवस्थेला, त्या दोषाला आपण अनवस्था दोष म्हणणार आहोत आणि मूळ पुरुष ओळखता न येणं यालाच आपण स्मृती संकर असं म्हणूया. बघा, आपण महर्षी पतंजलींच्या या सूत्रामधून हे समजून घेतलं की नक्की अनवस्था दोष म्हणजे नक्की काय, स्मृती संकर या अनवस्था दोषाने कसा निर्माण होतो. हे रहस्य आपण आज उलगडून बघितली. अशी बरीच रहस्य अजूनही आपल्याला उलगडणे बाकी आहे. ही रहस्य, त्यांची माहिती मी तयार केल्या लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला करायचंय काय तर तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मौल्यवान कमेंट्स, तुमचे प्रश्न यासाठी कमेंट बॉक्स खुला आहे.
लवकरच भेटूया कैवल्य पदातील पुढच्या सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.